वेअरेबल्समध्ये ए आय कसं येतं हे एक एक्झाम्पलने बघू. सो रिसेंटली मेटाने रेबॅन कंपनीबरोबर एक गॉगल बनवला आहे, चष्मा. आणि दॅट्स अ सेकंड व्हर्जन ऑफ चष्मा. तिथे एक या साईडला कॅमेरा आहे, या साईडला बटन आहे. आणि आपण जेव्हा बटन दाबू तेव्हा एक फोटो किंवा व्हिडिओ निघू शकतो. आणि तो फोटो व्हिडिओ डायरेक्ट आपल्या इंस्टाग्रामशी शेअर होईल, किंवा आपण आपल्या मोबाईलवर तो ॲक्सेसिबल राहील. त्या चष्म्यामध्ये पण मेमरी असते आणि ब्लूटूथने तो तो व्हिडिओ किंवा फोटो आपल्याला मिळतो. प्लस त्याच्याचबरोबर बिकॉज इंस्टाग्राम आणि फेसबुक हे त्याच कंपनी ओन करते म्हणून त्यात लाईव्ह स्ट्रीमिंगची फंक्शनॅलिटी दिली आहे. पण आपण ए आयविषयी बोलतो आहे की ए आय कसं इंटिग्रेट केलं आहे. तर त्यामध्ये माईक आणि स्पीकर आहे. सो आपण स्पीकर कानाच्या इथे असतात, सो आपल्याला आवाज कानात डायरेक्ट येतो. आणि माईक असल्यामुळे आपण बोलू शकतो, सो आपण त्याला कमांड्स देऊ शकतो. तर रिसेंटली त्यांनी एक ऑनलाईन अपडेट दिला की ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी लामा 3चा ॲक्सेस दिला आहे. सो इमॅजिन आपण बटन दाबतो आहे, फोटो निघतो आहे आणि आपण त्याला विचारतो आहे की मला जे समोर दिसतं आहे, फोटो नाही काढतो आहे आपण, समोर जे दिसतं आहे त्याचं मला इन्फॉर्मेशन सांग. तर तो आपल्याला डायरेक्ट त्या चष्म्यामधून, त्या कॅमेऱ्यातून त्याला इन्फॉर्मेशन मिळेल. कॅमेऱ्यातून त्याला डेटा मिळतो आहे, तो डेटा सर्व्हरला जातो आहे, इंटरनेटला जातो आहे, आउटपुट मिळतं आहे मोबाईलवर आणि ते त्या चष्म्याला ट्रान्समिट केलं जातं आहे आणि आपल्या स्पीकरमधून कानात मिळतो आहे. सो दिस इज जस्ट वन एक्झाम्पल की जिथून आपण ए आय चष्म्यामधून वापरू शकतो. अँड दॅट इज अ काइंड ऑफ फ्युचर दॅट वी आर गोईंग थ्रू, वी आर सीइंग, वी विल सी इन व्हेरी कमिंग टाईम्स, की जिकडे चष्म्यामधूनच आपण डायरेक्ट इंटरनेटशी, ए आयशी बोलू शकतो.